आपण बघत आहात हवामानाचा अंदाज. आज 22 तारीख आहे. हवामानाचा अंदाज देत आहे तुम्हाला. हवामानाची स्थिती. जर असे ढग असल्यास पाणी येणार आहे आपण समजून जावे. ढगांची स्थितीचे अध्ययन केल्यावर मला कळले की आपण आपल्याजवळ संपूर्ण माहिती योग्य पद्धतीने आहे. मात्र पाणी येण्याच्या बाबत साशंकपणे अर्थात शंका कुशंका मंडळी काढतात आणि म्हणतात की पाणी आता कसे काय येणार? ढग तर पांगलेले आहे. या स्थिती पाहता आपल्याला कळेल की ढग जरी पांगेल असले तरी पाणी केव्हाही येऊ शकतो. हे सत्य आहे. त्यामुळे मंडळी लक्षात घ्या. सर्व काही पाहता आपल्याला या दृश्यामध्ये दिसेल की ढग, पाण्याची वाफ आणि बाष्पीभवन यांचा सर्व अंदाज घेताना आपण विवेचन योग्य पद्धतीने करत आहात याची अभ्यासपूर्ण अपडेट तुम्हाला मी देत आहे. अनेक दिवसापासून प्रश्न माझ्याकडे होता की दादा तुम्ही हवामान नक्की अंदाज सांगा ना. त्यांना मी सांगितलं की काही हरकत नाही, त्याचा अगोदर सखोल अध्ययन केलं जाईल, त्यावेळेसच मी तुम्हाला सांगणार. जेव्हा माझं अध्ययन पूर्ण झालं त्यावेळेसच तुम्हाला आज मी अपडेट देत आहे. ढगांची स्थिती या पद्धतीने असल्यावर आपण समजून जावे की आज पाणी येणार आहे. त्याचप्रमाणे कोणत्या टायमाला येणार त्याची स्थिती अलग पद्धतीने असते. टायमिंगचं आपल्याला काही नाही, पाणी आज येणार हे महत्त्वाचं आहे मंडळी. केव्हाही आपण एक लक्षात ठेवा, आपण पाण्याची स्थिती आपण अंदाज बांधू शकतो की आज पाणी येणार आहे. त्यामुळे कोणाला विचारण्याची गरज पण पडणार नाही. त्या अगोदर तुम्ही सखोल अध्ययन करावे असे मला वाटते. ढगाची स्थिती आणि आर्द्रता आपण अंदाज घेऊ शकतो. तेव्हा तुम्ही नक्कीच हा विचार तुम्हाला आवडला असेल आणि नवनवीन अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त हा लाईव्ह व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन अपडेट देण्यात येईल. हवामान स्थिती आणि अंदाज अचूक देण्यात येईल. हा योग्य पद्धत वापरूनच तुम्हाला सांगता येईल. राहिला प्रश्न पाणी येईल का नाही, ते ईश्वरी सूत्र आहे. ते कोणालाच समजणार नाही आणि थोडेफार समजले तर आपण गर्व करत बसू नका. सर्व काही करणारे भगवंत आहे. त्यामुळे आपण निमित्त आहे हे समजून जावे आणि त्यास अर्पण करावे. सर्वांना राम राम आणि जय शिवराय, जय जिजाऊ, भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. भेटूया पुढील अपडेटमध्ये. आजची आहे 22 तारीख आणि संध्याकाळचा हा दिलेली अपडेट आहे. तेव्हा नक्कीच सर्वांना राम राम, जय जवान जय किसान. गाव सुरा येथील अपडेट आहे. जय जवान जय किसान.